सर्वात पहिल्यांदा तर तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून. आय नो हा ब्लॉग खूप लेट झालेला आहे, पण मी म्हटलं की चला मला पण आराम पाहिजे आणि तुम्हाला पण आराम पाहिजे, म्हणून मग मी माहेरी जाऊन आराम केला आणि तुम्ही पण तेवढ्या वेळात आराम केलाच असेल. म्हणून म्हटलं चला आता सगळेजण फ्री झालेले असतील, मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा संपलेल्या असतील, आपापल्या घरी सगळ्याजणी परत आल्या असतील आणि आपापल्या रुटीनमध्ये सुद्धा लागलेल्या असतील. म्हणून म्हटलं चला आता ही वेळ आहे हा ब्लॉग शेअर करण्याची, म्हणून हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. फुल ब्लॉग ऑलरेडी चॅनलवर आलेला आहे. मराठी ब्लॉगर माझ्या यूट्यूब चॅनलला चेकआउट करा, तिथे तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेलच फुल ब्लॉग. आजचं जे रुटीन असतं सकाळचं ते कंप्लीट केलं आणि हे सगळे फुलांचे हार वगैरे तर मी रात्रीलाच आदल्या दिवशी बनवून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी काय असतं की सकाळी उठणं लावून आंघोळ करायची असतं, तर माझ्या नवऱ्याला उठणं लावून आंघोळ करणं खूप आवडतं, पण मुलांना बिलकुल आवडत नाही. तर मुलांनी आधीच आंघोळ केलेली होती आणि नवऱ्याला उठणं लावलं, त्यांनी आंघोळ केली. त्यानंतर मग काकूंना त्यांचं गिफ्ट वगैरे द्यायचं होतं तर ते दिलं. त्यानंतर मग यांच्यासाठी वडे बनवले, कारण त्यांना फराळाचं बिलकुल आवडत नाही जे दिवाळीचं आपण केलेलं असतं ते. त्यानंतर मग माझी रांगोळी काढून घेतली आणि माहीचं नेहमीप्रमाणे माहीने दिवे लावून घेतले आणि नंतर मग आम्ही आरतीची तयारी केली. यांची ड्युटी होती त्यामुळे हे सकाळीच ब्रेकफास्ट करून निघून गेले होते आणि त्यानंतर संध्याकाळी आले, तोपर्यंत आम्ही पूजेची तयारी करून ठेवली होती. इथे पूजा झाली, आरती झाली. आज जेवणामध्ये खूप सारे आयटम्स बनलेले होते आणि आजची स्पेशल पुरणाची पोळी असते आमच्याकडे. तर आज दिवाळीला पुरणाची पोळी सगळीकडेच बनते आमच्या विदर्भामध्ये, तर पुरणाची पोळी बनलेली होती. आणि त्यानंतर मग फटाके फोडायला घेतले, सगळ्यांनी मस्त मिळून फटाके फोडले आणि अशी दिवाळी एन्जॉय केली. तर तुमची दिवाळी कशी गेली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला मग बाय.